हा खास आजचा आग्रह. तर हा उपवास कसा करायचा, तर तो आत्मशुद्धीकरण करणारा आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी जे त्यात ठरवायचंय त्या गोष्टी या अशा आहेत. प्रथम, मी माझा सर्व राग सोडून देईन. थोडंसं कठीण, पण कुठेतरी माणसाला आपण म्हणतो ना, जसं माणूस आहे, राग तर येईलच ना, पण तरीसुद्धा पहिल्या दिवशी मी माझा सगळा राग सोडून देईन. द्वितीया, मी लोकांना जज करणं सोडून देईन. तृतीया, मी माझे इतरांबद्दल सर्व आकस, पूर्वग्रह सोडून देईन. हा सुद्धा थोडासा कठीण आहे, पण नक्की करण्यासारखा विचार आहे. चतुर्थे, मी स्वतःला आणि सर्वांना क्षमा करीन. पंचमे, मी स्वतःला आणि प्रत्येकाला जसे आहे तसे स्वीकारीन. हाही मोठा निर्णय आहे. जसा आहे तसा स्वीकारायचा आहे. आपल्यासारखं दुसऱ्याला बनवायचं म्हटलं तर फार कठीण होईल. आणि मग तुमचा आणि आमचा फरक काय? म्हणून जसा आहे तसा त्याला स्वीकारायचा. षष्ठी, मी स्वतःवर आणि प्रत्येकावर बिनशर्त प्रेम करेन. सप्तमी, मी माझ्या ईर्ष्या आणि अपराधाच्या सर्व भावना सोडून देईन. अष्टमी, मी माझी सर्व भीती सोडून देईन. महानवमी, माझ्याकडे असलेल्या सर्व गोष्टींसाठी आणि मला जे मिळेल त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करेन. आणि विजयादशमी, विश्वामध्ये सर्वांसाठी विपुलता आहे आणि मी ती नेहमी ग्रहण करीन, बिनशर्त